नमस्कार, गुड इव्हनिंग. मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा तर महाविकास आघाडीकडून संजय दिना आणि वंचितचे उमेदवार दौलत खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत कोणत्या राजकीय पक्षाची हवा आहे पाहूयात. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. सध्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे आणि 5व्या आणि अंतिम टप्प्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मतदान होणार आहे. मुंबईमध्ये सध्या स्थानिक प्रश्न कोणते, मुंबईकरांना याविषयी काय वाटतं, नेमके कोणते मुद्दे घेऊन ते निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, याच करता आपण आलो आहोत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये, जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, तर महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे मिहीर कोटेचा, तर वंचितचे दौलत खान असे 3 उमेदवार जे आहेत ते सध्या या रणसंग्रामामध्ये उभे आहेत. आपण मुंबईकरांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचे याविषयी मत काय आहे, कोणते स्थानिक मुद्द्यांना घेऊन ते निवडणुकीला मतदान देणार आहेत. आपल्यासोबत अनेक मुंबईकर आहेत. आपण सुरुवातीपासून सुरुवात करणार आहे. सर, एक बात बताइए कि मुंबई में सबसे बड़े सवाल क्या है, कौन से मुद्दे आपको ज्यादा लगते हैं कि इस पर काम होना चाहिए? सवाल बोलने जाएंगे तो बहुत सारे सवाल है. बेरोजगारी है, पढ़ाई है, लेकिन इस मुद्दे को छोड़ के नकली कौन और असली कौन है ये ज़्यादा चल रहा है. उद्धव बालासाहेब ठाकरे ये असली होके उसको नकली कहा जाता है. तुम्हाला कोण नेता, इथे 3 नेते मोठे उभे आहेत, 3 पक्षांचे नेते उभे आहेत, तुम्हाला काय वाटतं कोणता नेता मुद्द्यांचं बोलतो? कुठलाच नेता इथे मुद्द्यांचं बोलत नाहीये मॅडम. मुद्द्यांचं जेव्हा मी बोलेल त्या 4 तारखेला आम्हाला कळेल की कोण भूमिका आपली काय मांडते ते. दादा, काय सांगाल तुम्ही, कोणता नेता मुद्द्याचं बोलतो? फक्त जाहीरनाम्यापुरती जर म्हणाल किंवा घोषणापत्र म्हणून म्हणाल तर मुद्दे खूप छान छान येतात, लोकांना हवेहवेसे वाटतात. पण ज्यावेळेस हेच लोक निवडून येतात त्यावेळेस त्या मुद्द्यांना बगल देतात आणि हिंदू मुस्लिम वाद तुमच्या समोर ठेवतात. प्रामाणिकपणा कुणाकडेच उरलेला नाहीये. आत्ताच्या घडीला बीजेपीने 10 वर्षात दाखवून दिलंय की एक भक्कम पक्ष आहे आणि ते सत्ता भोगू शकतात किंवा सत्तेवर राहू शकतात, हे दाखवून दिले. कोण नेता वाटतं इकडच्या ईशान्य मुंबईचं जर म्हणायला गेलं तर संविधानिक नेता कोण आहे? संविधानिक नेता बोला ईशान्य मुंबईमध्ये बघायला गेलं तर कोणच नाही. गेली 25 वर्ष झाले ईशान्य मुंबईचे बरेच खासदार येऊन गेले. तुम्ही काय सांगाल की मुंबई कोणाची आहे, मुंबईत हवा कोणाची? मुंबईत महाविकास आघाडी. का म्हणजे महाविकास आघाडी का वाटतं तुम्हाला? कारण की मोदी शाह यांनी दडपशाहीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलेले आहे. मागच्या वेळेस पक्ष फोडा आणि राजनीती करा, त्याच्यामुळं मला तर वाटतं यावेळेस महाविकास आघाडी जोरात आहे. मुंबई कोणाची आहे? गुजराती मराठी असा वाद सुद्धा सुरू आहे मुंबईत. आता मराठी आणि गुजरातीमध्ये वाद चालणार नाही मॅम. तर ऍक्च्युअल बघायला गेला ना तर महाराष्ट्रात राहून गुजराती आता मराठी विरुद्ध चालले ते लोक, ते बरोबर नाही ना ते. आणि बघायला गेला तर आता इलेक्शनच्या दिवशी कसं आता यांची सत्ता गुजराती लोकांचीच आहे सध्या, असंच बघायला जाईल. तर आता कसं तरी ते आता हे जे इलेक्शन संपल ना त्याच्यानंतर क्लिअरिफाय होणार तर कसं हे लोक मराठीची आहे का गुजरातीची आहे. कारण पहिले हिंदू मुस्लिम करायचे, आता हे चाललंय, हे व्यवस्थित नाही ना ते. मुंबईला जर वाचू शकतो तर या देशातला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि मराठी माणसाची आहे, तोच मुद्दा घेऊन प्रबोधनार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे असतील आणि आताचे उद्धव ठाकरे असतील आणि महाविकास आघाडीतले जे काही नेते असतील, आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे की आता मुंबई आपल्याला वाचवायची आहे. तर सध्या लोकांचा कल त्यांच्या बाजूने आहे. दादा, काय सांगाल असली शिवसेना कोणाकडे जर? उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे. ऍक्च्युली झालं काय मॅडम की या देशामध्ये ना हे मोदी राज ना भरपूर चाललं आहे. पण मोदी राजनी ऍक्च्युली 10 वर्षामध्ये पाठीमागे काय केलं ते लोकांना सांगतच नाहीये. आणि फक्त बोलताय की 400 पार. अरे पण 400 पार तुम्ही करणार आहे तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही तुमचं विजन सांगितलं पाहिजे लोकांना की बाबा आम्ही या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी हॉस्पिटल वाईज किंवा शिक्षणासाठी आम्ही हे करणार आहे. ते काय बोलतच नाहीये, फक्त मुद्दा घेऊन चालले की आम्ही राम मंदिर केलं, हे केलं, ते केलं. पाठीमागच्या 10 वर्षामध्ये काय केलं ते काय सांगत नाही. पुढचं विजन मोदींनी सांगायला पाहिजे, हेच आम्ही बोलू इच्छितो. दादा, तुमचा किती विश्वास आहे की पुन्हा एकदा पार्टी फुटतील, पुन्हा बंडखोरी होईल, पुन्हा गुवाहाटी होईल? इथली सत्तेसाठी हे लोक काही करायला तयार होतील. कोणावरती विश्वास नाही आणि राहणार नाही. आतापर्यंतची जी परिस्थिती आहे ती बघितली तर खरंच कुणी विश्वास ठेवेल की नाही असा म्हणजे परिस्थिती आहे.
त्यामुळे वाटत नाही की हे राहते. मतदान करणार का तुम्ही? डेफिनेटली का मताचा अधिकार आहे मला तर मी करणारच ना. नाही, पण जर आपला दिलेला उमेदवार जर दुसऱ्या पक्षात जात असेल, दुसऱ्या गटात, आता काय करू नाही ना शकत आहे, काय करणार आपण? तुमच्या हातात काय, तुम्ही वोटिंग करू शकताय, त्यांना थोडी अडवू शकताय. हे जर झालं असतं तर मग बघायलाच नको, सगळ्यांना पण अडवून ठेवलं असतं ना, खासदारांना बांधून ठेवता आलं असतं तर ते पण करता आलं असतं, पण तसं नाही होतं ना. माझं काम आहे, मला अधिकार आहे जो मताचा, तुम्ही देणार तर बाकी बघू नंतर. आपण बघतो की या ठिकाणी मुंबईकरांचं वेगळं मत आहे की स्थानिक मुद्द्यांवरती बोलावं, विकासावरती बोलावं, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अजून पण लोकांना विश्वास नाही की आपण ज्या उमेदवाराला मतदान देऊ तो उमेदवार त्याच पक्षात राहील की नाही, यावर सुद्धा आता लोक जे आहेत ते संभ्रमात आहेत. त्यामुळे मुंबई कोणाची, खास करून मुंबई, ईशान्य मुंबईमध्ये नेमकी कोणाला जास्त मतं मिळतील, कोण जास्त लीड घेईल, हे येणारी 4 तारीख जेव्हा रिझल्ट येतील तेव्हाच कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.